कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे माझे कपडे आहेत। हिचे हे तुमचे कपडे आहेत? ऑब्विसली नॉट लीला, मी हे कपडे भरले नव्हते। हाय बोल। हा, पोचलात ना व्यवस्थित बाळा? हो पोचलोय। कसं चाललंय? मस्त चाललंय आजी। फक्त आत्ताच मला कळलंय की एजंटची बॅग वेगळी चालली। बॅगही बरोबर आहे आणि बॅगेतले कपडे सुद्धा बरोबर आहेत। म्हणजे आई तू तू हे सगळं केलंस? म्हणजे काय, तुला काय वाटलं फक्त तुला एकट्याला सरप्राईज देता येतं? अगं पण आई, पण नाही बिन नाही आजी, किती फॅशनेबल कपडे भरले तुम्ही एजेच्या बॅग मध्ये। मला तर खूप आवडले। बस तुला आवडलं ना, मग मिळवलं। पण मला नाही आवडले आई। ए अभिराम बाळा, तुमची ही पर्सनल ट्रिप आहे, बिझनेस टूर नाहीये। जरा वाग ना आपल्या मनासारखं, काय प्रॉब्लेम आहे? हा, रंगीबेरंगी कपडे घातलेस, एन्जॉय केलं तर बिघडलं कुठे? आणि आधी तू घालायचास की नाही असे कपडे? आई स्टिल आजी, तुम्ही ना जगातला बेस्ट सासवात आणि बेस्ट नवऱ्याच्या बेस्ट आई पण। दोघं मिळून एकावर एक भारी सरप्राइजेस देताय मला। लीला, तू माझा पूर्वीचा अभिराम मला परत मिळवून देण्यासाठी किती काय काय केलंयस। मग मला थोडासा हातभार लावू दे की आजी। बघ, बघितलंस ना, आता कळलं तुला आम्ही आधी तुला हे सगळं का नाही सांगितलं? आधी सांगितलं असतं तर अशी मज्जा आली असती का? हे आजी, बरं केलं तुम्ही मला आधी काहीच सांगितलं नाही ते। चला आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, मस्त दोघ जण एन्जॉय करा। हा लीला, ए हॅलो ऐक, अभिरामला मी पाठवलेले कपडेच घालायला लाव। आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी एजेंना हेच कपडे घालायला लावी। बरं, तुमच्या औषधाची वेळ झाली असेल, तुम्ही घेतली का औषधं? का इथे आहेत माझी काळजी करायला, तू शांत राहा बघू। चल बाय, ठेवते, एन्जॉय करा। एजे चला, आता तुमचं मेकओव्हर करूया। सिरियसली लीला, हो सिरियसली। एजे किती छान दिसताय तुम्ही, एकदम हँडसम। सगळ्या बॉलिवूड हिरोजना कॉम्प्लेक्स द्याल असे दिसताय। जा आता पटकन रेडी होऊन या। ठीक आहे मी रेडी होतो, तू रेडी हो। तुझ्यासाठी एक सरप्राईज वेट करतोय। काय अपडेट? सर, लड़की मेरे गन पॉइंट पे है, कभी भी उड़ा सकता हूँ। मैं उनके पीछे साये की तरह हूँ। मुहूर्त काढू का मी आता? उडव तिला, कुछ भी करके लड़की बचनी नहीं चाहिए। यस सर। तुझं नेक्स्ट सरप्राईज गंडोला। गंडोला म्हणजे केबल कार? एजे मी कधीच बसले नाही यार, म्हणजे स्वप्नच होतं माझं। आज ते रियालिटी मध्ये पूर्ण होणार स्वप्न तुझं। थांब जरा तिकीट बघून येतो। लीला काम। तिला काय झालंय? एजे मला ना थोडीशी भीती वाटतेय। का? हळू। आपण उतरूया का? मला खूप भीती वाटतेय। लीला काही होणार नाही, मी आहे ना इथे। नाही एजे मला खूप भीती वाटते, आपण जाऊया ना परत। नको लीला, इकडे। आपण आता कुठेही जाऊ शकत नाही, आपण गंडोल्यात आहोत आणि खाली दरी आहे। तरी एजे मला तर अजून भीती वाटते। एजे तिला मी आहे ना इथे, घाबरायचं कारण नाही।
श्वास घे. ब्रीद इन. कम ऑन, ब्रीद इन. श्वास घे. नथिंग विल हॅपन. श्वास घे. कम ऑन नाव. आणि स्वतःला सांगत राहा की इथे घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि दीर्घ श्वास घे. आता हळूहळू आजूबाजूचा परिसर बघ. नको नको, मी तुमच्याकडेच बघते. माझ्यासाठी बघ. बघ किती सुंदर आहे. खोलदारी आणि सुंदर बर्फ सगळीकडे. तूच म्हणते ना असे क्षण परत परत येत नाहीत. मग एन्जॉय द मोमेंट. सगळं सुंदर तर आहे, म्हणजे असं वाटतंय की या डोंगरांनी अशी बर्फाची दुलई ओढली आहे आणि झोपून गेलेत ते. बर्फ पण आहे, वाहणारे धबधबे पण आहेत, तलाव पण आहे. निसर्ग कसा असतो ना, सगळं स्वतःच सामावून घेतो. हात सोडू नका प्लीज. नाही. थँक्यू विजय, थँक्यू सो मच. थँक्यू विजय, आज तुमच्यामुळे माझी भीती गेली. बोल. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल. म्हणजे जे बघा ना, मला इथे काश्मीरला घेऊन आलात, माझ्यासाठी एवढं सगळं करताय. आता बॉनफायर पण सेटअप केलं माझ्यासाठी. केवढी रोमॅन्टिक रात्र ही, अगदी माझ्या स्वप्नासारखी. स्वप्न होतं ना तुझे, हो. म्हणूनच पूर्ण केलं. आणि लीला, मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.